कारण की मीडियाने त्यांना प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. मीडिया आता लोकांचा आवाज राहिलेली नाहीये. मीडिया फक्त सत्ता पक्ष जी कोणी पार्टी बसेल तिचा आवाज बनून राहते, त्यांचं गुणगान करण्यात मीडिया राहिलेली आहे. तर मीडियाला इंडिपेंडेंट बनवणं आणि मीडियाची कुठं ना कुठं क्रेडिबिलिटी वापस आणणं हेही करणं खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मीडिया इंडिपेंडेंटली वागणार नाही तोपर्यंत सरकारला अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. तोपर्यंत कुठलाही इन्स्टिट्यूशन असो, मग ते कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा इतर पॉलिटिकल पार्ट्या असो, त्यांना अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर जो एक सगळ्यात मोठा मुद्दा असेल ज्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाहीये, जसं मी आधी सांगितलं की आपल्या देशात 60% लोक 35च्या वयाच्या खालची आहेत आणि त्याच्यामुळं बेरोजगारीमध्ये सगळ्यात जास्त मार जे खात आहेत ते हेच लोक खात आहेत. जंतर मंतरवर फक्त स्टुडंट्स नव्हते, जंतर मंतरवर बेरोजगार लोकही खूप होते. कोणाचं स्वप्न नसतं की मी मोठा झाल्यावर स्विगीचा डिलिव्हरी बॉय झालो पाहिजे, कोणाचं स्वप्न नसतं मी मोठा झाल्यावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय झालो, पण त्यांना ते मजबुरीमध्ये करावं लागते. कारण की आपल्या देशात जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीये आणि ज्या लोकांना जॉब भेटत आहेत त्याच्यात घर चालवणं शक्य नाहीये. घर कसे चालवतील, फॅमिलीला कसं सांभाळतील, मुलांचं शिक्षण कसं करतील. तर बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे. जेवढे बेरोजगार आहे त्यापैकी 80% बेरोजगार असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे. तर आपल्या देशाच्या तरुणांना असं वाटतंय की आज आम्ही शिकून काही चुकी केलेली आहे का. कारण की जे लोक शिकले नाही, जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत. पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली. कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय, अशिक्षित लोक ठरवत आहेत. आणि त्यामुळं बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे. देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही. बेरोजगारी, युवकांशी शिक्षणाचा मुद्दा आणि बेरोजगारी मुद्दा हा पॉलिटिकल डिस्कोर्स आता असलाच पाहिजे. तुम्ही अजून इग्नोर नाही करू शकत याला. आणि आता जर तुम्ही इग्नोर केलं तर जेनझीनी दाखवून दिलेले ते रस्त्यावर येतील. त्यानंतर जो आमचा अजून एक अजेंडा असणार आहे कॉक्रोच जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, जे आम्ही म्हणलेले, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय. असंच खोटं देशाला 2014 मध्ये बोलण्यात आलं होतं की आता एक व्यक्तीला निवडून दिलं की आता हा आपला देश एकदम डेव्हलप नेशन होऊन जाईल, काशीचा क्योटो होऊन जाईल. पण काशीचं काय झालं, काशीची काशी झालेली आहे. तर ते आपण पाहिलेलं आहे आता. त्यामुळे आम्ही ती चुकी करणार नाही. आम्हाला माहिती आहे कुठली एक संस्था किंवा कुठली एक ऑर्गनायझेशन, कुठलाही एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत. त्यामुळे आम्ही ते कुठेच क्लेम करणार नाही. आम्ही जे करणार आहे की ज्या ज्या लोकांनी आम्हाला जंतर मंतरवर समर्थन दिलं, जेवढे ऑर्गनायझेशन्स आले, जेवढे NGOज आले, जेवढे सोशल ऍक्टिव्हिस्ट आले, सिव्हिल सोसायटीज आले, त्या सगळ्यांशी आम्ही एक कोएलिशन बिल्डिंग करणार आहे. कारण की आम्हाला एक वाटतं आता आपल्या देशाला गरज आहे सगळ्यांनी त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजच्या वरती उठून, त्यांच्या दुसऱ्या काही आयडिओलॉजी असतील त्याच्यावरती उठून नागरिक म्हणून एकत्र येऊन देशात सुधार आणायची गरज आहे. ते हे आमचा एक मोठा अजेंडा आहे येणाऱ्या काळासाठी. हिंदी 25 जुलाई को इस देश के युवाओं की बहुत बड़ी जीत हुई, इस देश के जेनजी की बहुत बड़ी जीत हुई और ये जीत बहुत ही ऐतिहासिक थी. ये जीत ऐतिहासिक इसलिए थी क्योंकि जो सरकार कहती थी 12 साल से इस सरकार में इस्तीफे नहीं होते, इस देश के युवाओं ने, इस देश की जेनजी ने उस सरकार से इस्तीफा लिया और सिर्फ इस्तीफा ही नहीं लिया, इस सरकार को झुकने पर मजबूर किया है. तो उसके वजह से इस देश की, कई सारे लोग कहते हैं कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा इस आंदोलन की सबसे बड़ी अचीवमेंट थी, इस आंदोलन का सबसे बड़ा सक्सेस था. वो तो एक सक्सेस था, लेकिन हम मानते हैं कि इस मूवमेंट की जो सबसे बड़ी सक्सेस थी, जो सबसे बड़ी अचीवमेंट थी, वो धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं था. वो सबसे बड़ी अचीवमेंट थी कि लोगों के अंदर का जो डर था वो खत्म हो चुका है. जिन लोगों को, जिस देश को इस सरकार ने पिछले 10-12 साल में डरा कर रखा था, धमका कर रखा था कि खबरदार अगर किसी ने भी सवाल किया सरकार से तो उनके ऊपर केसेस करे जाएंगे, जेल में डाला जाएगा, उसके बाद भी देश के युवा सड़कों पर उतरे और इस तरह उतरे कि इस सरकार को झुकना पड़ा. तो हम मानते हैं इस आंदोलन की सबसे बड़ी अचीवमेंट जो है वो है लोगों के मन के अंदर का डर खत्म होना. इस युवा ने इस देश को उसकी आवाज वापस दी है, लोकतंत्र वापस दिया है, देश को हिम्मत दी है फिर से सरकार से सवाल करने की, जवाबदेही मांगने की.
तो ये सबसे बड़ी अचीवमेंट है हमारी। और कई सारे लोगों के मन में अभी प्रश्न है कि कॉकरोच जनता पार्टी की आइडियोलॉजी क्या है, कॉकरोच जनता पार्टी की विचारधारा क्या है। तो मैं उस पर यह कहना चाहता हूं कि कॉकरोच जनता पार्टी की वही विचारधारा, वही आइडियोलॉजी है जो इस देश के संविधान की विचारधारा है। कॉकरोच जनता पार्टी डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, महात्मा गांधी और पंडित जवाहरलाल नेहरू ने जो भारत का सपना देखा था, उनके सपनों का जो भारत था, उनकी जो फिलॉसफीज थी, हमारी विचारधारा भी वही रहेगी। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का सोशल जस्टिस, महात्मा गांधी का नॉन वायलेंस एंड पीस और पंडित जवाहरलाल नेहरू ने जो मॉडर्न इंडिया का फाउंडेशन किया था, एक सपना देखा था आधुनिक भारत का,